हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीचक्राफ्ट एज्युकेशन. मायसेल्फ नितीन आणि आपण घेऊन आलोय साप्ताहिक. ठीक आहे, 7 दिवसांचं करंट अफेअर. कधीपासून तर कधीपर्यंत 29 जून पासून तर 5 जुलै पर्यंत करंट अफेअर असणार आहेत. याच्यात क्विज असणार आहे आणि वन लाईनर असणार आहे. आलं लक्षात? आपण डेलीची जी सिरीज घेतो त्याच्यात 2 दिवसाचं करंट अफेअर ड्यू टू सम रिझन टाकता नाही आलं, परंतु 7 तारखेपासून आजच्या तारखेपासून ते रेग्युलर येईल. ठीक आहे. सो बघा आता हे वीकली करंट अफेअर मध्ये काय काय मुद्दे आहेत पटकन बघूया. जास्त तुम्हाला मी बच्चन देत नाही बसू दे, बिकॉज करंट अफेअर्स होणं, त्या इव्हेंट्स तुमच्या लक्षात राहणं, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ठीक आहे. सो आपला अजेंडा तोच असणार आहे. चलो लेट स्टार्ट. ठीक आहे. होप व्यवस्थित दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. चलो बघा आता. चलो बघा, नुकतेच इंटेलिजन्स ब्युरोच्या म्हणजे काय आयबीच्या नव्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे, विचारला जातो. नुकतेच आयबीच्या नव्या संचालकपदी कोणाची निवड करण्यात आलेली? महेश दीक्षित यांची. महेश दीक्षित यांची. बघा, अपॉइंटमेंट म्हणजे अपॉइंटमेंट जी कमिटी आहे कॅबिनेटची, ठीक आहे, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने, ठीक आहे, 1993च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कधीच्या बॅचचे? 1993च्या बॅचचे आयपीएस अधिकारी महेश दीक्षित यांची आयबीच्या नवीन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली 30 जून पासून तर 2 वर्षांच्या कालावधीसाठी. ठीक आहे. किती? 2 वर्षांच्या कालावधीसाठी पदभार ते स्वीकारणार आहेत. ते कुठले आहेत? आंध्र प्रदेश केडरचे अधिकारी आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट. एवढ्याच फॅक्ट लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा? आयबीच्या नवीन संचालकपदी नियुक्ती झाली कोणाची? महेश दीक्षित यांची. महेश दीक्षित कोण आहेत? 1993 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत, आंध्र प्रदेश कॅडरचे. आंध्र प्रदेश कॅडरचे. डन. आंध्र केडर त्यांचा आहे. नेक्स्ट बघा, अलीकडे आरबीआयने, बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने, आरबीआयने बँकिंग प्रणालीमध्ये किती प्रमाणात तरलता म्हणजे काय? लिक्विडिटी उपलब्ध करून दिलेली आहे. लिक्विडिटी म्हणजे काय असतं माहितीये का? जेव्हा मार्केटमध्ये पैसा कमी असतो, ठीक आहे, मार्केटमध्ये कॅश फ्लो कमी असतो. बट जस्ट इमॅजिन मार्केटमध्ये कॅश फ्लो कमी आहे, याचाच अर्थ काय होणार आहे की मार्केटमध्ये देवाणघेवाण कमी होणार आहे. म्हणजे मार्केटमध्ये लोकांच्या हातात पैसा कमी असला तर लोक कमी वस्तू घेतील तर प्रोडक्शन जे केलेलं आहे ते कमी विकलं जाईल, आणि प्रोडक्शन जर कमी विकलं गेलं तर अर्थव्यवस्था मंदीच्या घाईला येईल. हे सगळं असतं एक इकॉनॉमिक सायकल. मग याच्यात काय होतं की मग जर लोकांकडे पैसा आला तर लोक वस्तू सेवा विकत घेतील. वस्तू सेवा विकत घेतल्यानंतर लोक काय करतील? तर प्रॉडक्ट विकत घेतील. प्रोडक्शन वाढेल, त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल, लोकांना रोजगार मिळेल. मग अधिक लोकांना रोजगार मिळेल म्हणून लोकांच्या हातात पैसा येईल आणि ती एक सायकल परत करेल चालू राहील. आलं लक्षात? मग हे सुरू करण्यासाठी आरबीआयने 1.41 लाख कोटी, किती? 1.41 लाख कोटी तरलता म्हणजे लिक्विडिटी, पैसा मार्केटमध्ये उपलब्ध करून दिलाय. बघा, आरबीआयने बँकिंग प्रणालीतील रोख रकमेची कमतरता, रोख म्हणजे काय? लोकांच्या हातातील पैसा, काय? पैसा. ठीक आहे, पैसा. कमतरता दूर करण्यासाठी बघा 7 दिवसीय व्हेरिएबल रेट रेपो. ठीक आहे, रेपो रेट तुम्हाला माहिती आहे, रेपो, रिव्हर्स रेपो, ठीक आहे, आणि बँक रेट, हे सगळे रेटचे प्रकार आहेत. म्हणजे काय की बँक आरबीआय कडून पैसे घेते 7 दिवसाच्या कालावधीसाठी, म्हणजे वीकेंडसाठी घेते, थोडक्यात 7 दिवसाच्या कालावधीसाठी. आता त्याचं प्रमाण थोडं वाढवण्यात आलं, काही वेळेस 15 दिवस पण 14 दिवस पण घेतात ते. मग दिवसे व्हेरिएबल रेपो रेट लिलावाद्वारे 1.41 कोटी रुपयांची तरलता उपलब्ध करून दिली. बघा, जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. आता गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स कोणत्या तारखेला लागू झाला ते कमेंट बॉक्स मध्ये टाका. ठीक आहे. आणि आगाऊ कर भरणामुळे निर्माण झालेले तात्पुरते तरलतेचे संकट कमी करणे, अल्पकालीन व्याजदर स्थिर ठेवणे आणि बँकिंग प्रणालीमध्ये पुरेशी तरलता सुनिश्चित करणे हे निर्णयाचे. आता व्याजदर बघा, सिंपल सांगतो. एखादी बँक आहे, तिचा व्याजदर 8% आणि एखादी बँक आहे, तिचा व्याजदर 6%. 6% म्हणजे काय? मी जर त्या बँकेतून 100 रुपयाचं लोन घेतलं तर मला दर महिन्याला 8 रुपये व्याज भरावं लागतं. ते 100 रुपये मी जे वापरतोय त्याच्या बदल्यात मला 8 रुपये द्यावे लागतात. त्याला म्हणतात 8% इंटरेस्ट रेट.
आणि एखादी बँक देते 6% इंटरेस्ट रेटने कर्ज. म्हणजे काय, जे त्या बँकेचे 100 रुपये मी कर्ज घेतलंय, तर दर महिन्याला मी 6 रुपये त्या बँकेला ॲज अ इंटरेस्ट, ॲज अ व्याज म्हणून देईल. आता जस्ट इमॅजिन, ज्या बँकेचा व्याजदर जास्त आहे त्याच्याकडून लोक कमी व्याज घेणार, म्हणजे कमी कर्ज घेणार. आणि ज्या बँकेचा व्याजदर, ठीक आहे, इंटरेस्ट रेट कमी असेल, तिकडे लोकांचा ओढा असेल, कारण की जिथे कमी इंटरेस्ट रेट असेल तिथून आपल्याला पैसा उपलब्ध होईल. आलं लक्षात? मग काय होतं माहितीये का, काही काही बँका अननेसेसरी मार्केटमध्ये पैसा उभा करतात आणि कमी व्याजदराने पैसा देतात, जेणेकरून व्याजदर थोडा कमी जरी असला एखाद्या 1 किंवा 2 पॉईंटने, परंतु मॅक्झिमम लोकांना ते कर्ज दिलं जातं आणि त्याच्यामुळे तो लोकांपर्यंत जास्त पैसा पोहोचतो. परंतु काही वेळेस या गोष्टी इल्लिगली होतात. मग इल्लिगली होण्यामुळे काय होतं, की बँक सिस्टम जे आहे, सरकारी बँक सिस्टम, ते कोलॅप्स व्हायचे चान्सेस असतात. बिकॉज भारतात प्रायव्हेट बँक पण अलाउड आहेत आणि सरकारी बँक पण अलाउड आहेत. मग त्या प्रायव्हेट बँकनी अननेसेसरी लोकांचा फायदा उचलू नये म्हणून तो एक स्थिर बँक रेट ठेवण्याचा आरबीआय काय करत असते, प्रयत्न करत असते, की जो सरकारी बँक जेवढा कर्ज ज्या रेटने कर्ज दिला जाईल पूर्ण भारतामध्ये, ऑलमोस्ट त्याच लाईनवर प्रायव्हेट बँका सुद्धा त्याच व्याजदराने कर्ज देतील. त्याला म्हणतात व्याजदर काय करायचं आहे, स्थिर ठेवायचा आहे ऑल ओव्हर द कंट्री. डन. आता पुरेशी तरलता सुनिश्चित. आता तरलता, लिक्विडिटी मार्केटमध्ये काय असतं मी तो तुम्हाला सांगितलं. आता रेपो रेट काय असतो माहितीये का, आरबीआय कडून जेव्हा बँका, ठीक आहे, व्यापारी बँका म्हणा तुम्ही किंवा कमर्शियल बँक्स म्हणा, बँका 7 दिवसांच्या कालावधीसाठी जे कर्ज घेतात, त्या कर्जाचं जो इंटरेस्ट रेट देतात त्याला म्हणतात रेपो रेट. त्याला म्हणतात रेपो रेट. पण त्याला असं घेणं नाही म्हणत, ठीक आहे, घेणं नाही म्हणत. आणि आता दुसरा एक रेट आहे, तो रिव्हर्स रेपो रेट. रिव्हर्स रेपो रेट. रिव्हर्स रेपो रेट मध्ये काय करते, बऱ्याच वेळेस काही बँका असं की त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात पैसा उपलब्ध होतो, मग तो पैसा ते आरबीआय कडे पार्क करतात. पार्क म्हणजे ठेवतात. नॉर्मल इकॉनॉमिक्स मध्ये असं म्हटलं जातं की रिव्हर्स रेपो म्हणजे काय, आरबीआय बँकांकडून कर्ज घेते आणि त्या कर्जावर आरबीआय त्या बँकांना जो इंटरेस्ट रेट देतं त्याला म्हणतात रिव्हर्स रेपो रेट. ऍक्च्युली तो रिव्हर्स रेपो रेट आरबीआय का पैसे घेईल ना, म्हणजे जनरली असं आपण कन्सिडर करतो, पण त्याला एक टेक्निकल शब्द आहे की अदर कमर्शियल बँक्स पार्क देअर कॅपिटल ऑर द पार्क देअर रेव्हेन्यूज टू द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्याच्यावर मग तो पार्क केलेला पैसा आरबीआय वापरतं, मग त्याच्या बदल्यात जो इंटरेस्ट रेट देतो त्याला म्हणतात रिव्हर्स रेपो रेट. आलं लक्षात, रिव्हर्स रेपो रेट. सो हे काय करायचंय, तरल ठेवायचं. आल्या 2-3 कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या. फक्त लक्षात ठेवा 1,41 कोटी त्यांनी काय केले, उपलब्ध करून दिले. नेक्स्ट बघा, पॅक्स सिलिका शिखर परिषद. पॅक्स सिलिका शिखर परिषद 2026 मध्ये किती देशांनी सहभाग घेतला होता? 35. पॅक्स सिलिका काय माहितीये का, आता जर तुम्हाला माहिती असेल, रिअर अर्थ मेटल्स, ठीक आहे, रिअर अर्थ मेटल्स जे लागतात वेगवेगळ्या सेमीकंडक्टर निर्मितीमध्ये लागतात, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वगैरे ह्या गोष्टी बनवायला लागतात. तर रिअर अर्थ मेटल्सची मोनोपॉली म्हणजे जगात सगळ्यात जास्त म्हणजे 90% उत्पादन कुठं होतं, चायनामध्ये होतं. आता चायनाची त्या मेटल्सवर मोनोपॉली आहे, म्हणजे ते एक्सपोर्ट करताना कोणत्या देशांना द्यायचं याची ते पार्शालिटी करत असतात. मग त्या बदल्यात सिलिकॉनचं प्रमाण वाढवायचंय, सिलिकॉनचं प्रमाण वाढवायचंय, ठीक आहे. मग ते वाढवण्यासाठी अमेरिकेने डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी एक नवीन संघटना सुरू केली आहे, ठीक आहे. एक नवीन समिट असेल, त्याला नाव दिले पॅक्स सिलिका. पॅक्स म्हणजे काय, की सर्वांगीण विकास, ठीक आहे. मग सर्व रिजनचा, सर्व भूभागाचा विकास करण्यासाठी सिलिकाचे काय करायचंय, निर्मिती करायचं. बघा, पॅक्स सिलिका सेक्युरिंग द सिलिकॉन सप्लाय चेन. मग सिलिकॉनचं जे सप्लाय आहे तो काय करायचं, सेक्युर करायचं. बघा, आता ही दुसरी पॅक्स सिलिका शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली, वॉशिंग्टन डीसी येथे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. 35 मेंबर आयोजित होते. भारतासह 35 देशांनी काय केला, सहभाग नोंदवला. जबाबदार सुरक्षित कृत्रिम बुद्धिमत्तेला म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला प्रोत्साहन देण्यासाठी एआय, बघा, एआय संधीवरील संयुक्त निवेदन स्वीकारण्यात आले. ही त्याची काय थीम आहे, लक्षात ठेवा. ही काय त्याची थीम, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. काय, एआय संधीवरील संयुक्त निवेदन. डन. कुठे झाली ती दुसरी शिखर परिषद, वॉशिंग्टन डीसी. कुठे, पॅक्स सिलिका. भारत प्रतिनिधी अवेलेबल होते का, तर होते. डन. सो दीज आर द थिंग्स. पॅक्स सिलिका समजलं. नेक्स्ट, 11व्या ब्रिक्स ऊर्जा मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन कोणत्या देशाने केले, भारत, ठीक आहे. लक्षात ठेवा 2026 मध्ये
ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवताना ऊर्जा सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा आणि तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यावर भर देत कुठे आयोजित केलं ते? गुरुग्राम. गुरुग्राम कुठे? हरियाणा, म्हणजे दिल्ली नॅशनल कॅपिटल टेरिटरीचा भाग आहे. ठीक आहे. 11व्या ब्रिक्स ऊर्जा मंत्र्यांची बैठक आयोजन करण्यात आलं. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कुठं झालं? गुरुग्राम मध्ये झालं. देश विचारला तर भारत आहे. कितवी? 11वी ब्रिक्स ऊर्जा मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन. डन. सी नेक्स्ट बघा, सांस्कृतिक भंडार, सॉरी संस्कृती रत्न भंडार. काय? संस्कृती रत्न भंडार भावय्यार इतिवृत्त, संस्कृती रत्न भंडार भावय्यार इतिवृत्त या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले? व्हेरी इम्पॉर्टंट आहे, स्टार करून ठेवा. ठीक आहे. सीपी राधाकृष्णन. सीपी राधाकृष्णन. बघा आता, भारताचे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी भावय्या काय लोकसंगीताचा सांस्कृतिक वारसा, भावय्या लोकसंगीताच्या सांस्कृतिक वारसा आणि इतिहासावर आधारित संस्कृती रत्न भांडार भावय्यार इतिवृत्तो या पुस्तकाचे काय केले? प्रकाशन केले. भारताच्या अमूर्त, बघा भारताचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजेच काय? इनटँजिबल, काय? इनटँजिबल कल्चरल हेरिटेज. काय? इंटँजिबल कल्चरल हेरिटेज जतन करण्यासाठी आणि तरुणांना प्रादेशिक भाषा व लोक परंपरा जपण्यासाठी प्रेरित करणे या पुस्तकाचा उद्देश. आलं लक्षात? या पिक्चर मध्ये बघून घ्या, ते प्रकाशन 16. आलं लक्षात? इंटँजिबल कल्चरल हेरिटेज म्हणजे काय? अशा गोष्टी की ज्या आपण डोळ्यांनी बघू नाही शकत, परंतु तो जतन करायचा वारसा आहे. त्या काही काही परंपरा असतात. ठीक आहे. ते जतन करण्यासाठी या गोष्टी, हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, विचारलं जाऊ शकतं. सी नेक्स्ट बघा, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचे आत्मचरित्र कोणतं आहे? द सेकंड ऑर्बिट. द सेकंड ऑर्बिट कोणी प्रकाशित केले? कोणाचं आहे ते आत्मचरित्र? ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचं आहे. त्याचं नाव काय? द सेकंड ऑर्बिट. कोणी प्रकाशित केलं? एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग. एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांचं बुक आहे. बघा आता, भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी नवी दिल्ली येथे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचं द सेकंड ऑर्बिट, आता हे पूर्ण नाव लक्षात, द सेकंड ऑर्बिट बिलीफ ऑफ अ मॅन डॉट 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 ड्रीम्स ऑफ 1.4 बिलियन हार्ट्स या आत्मचरित्राचे काय केलं? प्रकाशन केलं. लक्षात फक्त एवढंच ठेवा, द सेकंड ऑर्बिट कोणाचं आत्मचरित्र आहे? शुभांशु शुक्ला. कोणी प्रकाशित केलं? एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी. दॅट्स इट. व्हेरी इम्पॉर्टंट 2 पुस्तकांची नाव आहेत, लक्षात ठेवा. बघा, राजोली बंदा वळण योजना. काय? राजोली बंदा वळण योजना कोणत्या नदीवर वसलेली आहे? तुंगभद्रा नदी. कोणती नदी? तुंगभद्रा. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात असू द्या. राजोली बंदा वळण योजना बघा, हा तुंगभद्रा नदीवरील एक महत्वाचा आंतरराज्य सिंचन प्रकल्प आहे. आंतरराज्य सिंचन प्रकल्प आहे. कोणकोणत्या राज्यात आहे? तेलंगणा, कर्नाटक, आंध्र. व्हेरी इम्पॉर्टंट, स्टार करायला. कृषी आणि जलसुरक्षेला आधार देतो. राजोली बंदा वळण योजना कोणत्या नदीवर आहे? तुंगभद्रा नदीवर. तुंगभद्रा नदीवर आहे, पण कोणकोणत्या राज्यांमध्ये? तेलंगणा, आंध्र लक्षात राहून जाईल, कर्नाटक लक्षात ठेवा. डन. तिघच्या तिघ स्टेट लक्षात ठेवा. सी नेक्स्ट, राष्ट्रीय सांख्यिकी दिन. राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणजे काय? नॅशनल स्टॅटिस्टिकल डे. नॅशनल स्टॅटिस्टिकल डे कोणाची जयंती म्हणून साजरा केला जातो? प्राचार्य PC महालनोबिस. इथं डॉक्टर आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे. CV रमन. राष्ट्रीय विज्ञान दिन. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असतो? 28 फेब्रुवारी. CV रमन यांचा जन्मदिवस. ठीक आहे. होमी बाबा कोण आहेत? आपल्या न्यूक्लिअर एनर्जी, जे न्यूक्लिअर शोध चालू आहे, ठीक आहे, तर त्याचे ते काय आहेत? जनक आहेत, होमी बाबा. ठीक आहे. प्राचार्य PC महालनोबिस यांचा जन्मदिवस म्हणून राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा केला जातो. बघा कधी येतो? 29 जून. ठीक आहे. 29 जूनला तो साजरा केला जातो. व्हेरी इम्पॉर्टंट आहे.
नेक्स्ट बघा, उबर इंडिया आणि दक्षिण आशियाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नुकताच कोणी दिला? प्रभजित सिंग. प्रभजित सिंग उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचा अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला. आणि एचडीएफसी बँकेच्या काय एचडीएफसी बँकेच्या ठीक आहे भारताच्या हेड म्हणून त्यांची काय झाली निवड झाली. बघा आता उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष प्रभजित सिंग यांनी जवळपास 10 वर्षाच्या कार्यकाळानंतर राजीनामा दिलाय. त्यांच्या नेतृत्वाखाली उबरने आपल्या डिजिटल मोबिलिटी सेवांचा विस्तार केला. बघा भारतातील शेअर्ड मोबिलिटी डिजिटल पेमेंट शहरी वाहतूक क्षेत्राला त्यांनी गती दिली होती. कोणी उबर इंडिया आणि दक्षिण आशियाच्या म्हणजे उबर इंडियाचं दक्षिण आशियाचे जे हेड होते प्रभजित सिंग त्यांनी काय दिला राजीनामा दिला. पुढे बघा वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राइजेस 2026च्या टॉप 10 अंतिम स्पर्धकांमध्ये भारतातील किती शाळा आहेत? 7. वर्ल्ड बेस्ट स्कूल प्रोजेक्ट्स किंवा प्राइजेस ठीक आहे वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राइजेस 2026 मध्ये टॉप 10 अंतिम स्पर्धकांमध्ये भारतातील किती शाळा आल्यात? तर 7 शाळा आहेत. बघा काय ते वर्ल्ड बेस्ट स्कूल अवॉर्ड्स 2026 मध्ये अव्वल 10 अंतिम स्पर्धकांमध्ये स्थान मिळवून भारतातील 7 शाळांनी एक नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला. हे यश भारतीय शिक्षण प्रणालीतील नाविन्य, सर्वसमावेशक शिक्षण आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या जागतिक यशाचे द्योतक आहे. म्हणजे टॉप 10 ज्या शाळा आहेत ठीक आहे कशामध्ये वर्ल्ड बेस्ट स्कूल अवॉर्ड्स म्हणजे जगातल्या सगळ्यात बेस्ट शाळा म्हणजे जिथे होलिस्टिक एज्युकेशन दिलं जातं, प्रॅक्टिकल एज्युकेशन दिलं जातं ठीक आहे सर्वांगीण विकास होण्यावर भर दिला जातो. अशा 10 शाळांमध्ये ठीक आहे भारताच्या किती 7 शाळा आहेत. आणि हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे, जागतिक विक्रम प्रकाशित झालाय. ऐकायला थोडं हे वाटतं विचित्र वाटतं परंतु आहे जे सत्य आहे. भारत इनोव्हेटिव्ह एज्युकेशनवर फोकस करत आहे. 2020 जे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे त्याच्यानुसार ते चाललंय. आपण काय करतो आपल्याकडे ज्या बेस्ट गोष्टी ना त्याच्यावर आपण भर नाही देत. आपल्याला काय वाटतं की प्रायव्हेटायझेशन वाढत चाललंय, इंग्लिश मीडियमच्या स्कूल फ्लरिश होत आहे, सरकारी शाळांकडे लक्ष नाही दिलं जात. परंतु काही काही ठिकाणी शिक्षणावर खरंच चांगल्या गोष्टी होतात जसं की दिल्ली सरकार आहे. दिल्लीत शाळांची क्वालिटी खरंच चांगली आहे ठीक आहे. सो ह्या गोष्टी आहेत. भारतीय हवाई दलाने अलीकडेच बघा आता भारतीय हवाई दलाने अलीकडेच Su-30 MKI लढाऊ विमानात कोणत्या क्षेपणास्त्राचे यशस्वी एकत्रीकरण पूर्ण केले? ब्राह्मोस. बघा भारतीय हवाई दलाने इंडियन एअरफोर्सने 40 एसएव्ही 30 MKI लढाऊ विमानावर हवेतून डागल्या जाणारे ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूज कुठे हवेतून क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले आणि आपली लांबी बघा आता आपली लांब पल्ल्याच्या अचूक मारा करण्याची क्षमता अधिक मजबूत केली. ठीक आहे आता एकत्रीकरण आणि इथं परत लिहून घ्या काय केलं प्रक्षेपण ठीक आहे. सो कीप दिस थिंग्स इन माइंड. कोणतं Su-30 MKI विमानाने ब्राह्मोस काय केलं एअरमध्ये सोडलं. डन. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच गो ईस्ट धोरण सुरू केलेलं आहे? ओडिशाने गो ईस्ट धोरण. ठीक आहे आता आपल्या भारत सरकारचे पण लुक ईस्ट लुक वेस्ट लुक ईस्ट पॉलिसी लुक वेस्ट पॉलिसी भरपूर पॉलिसी आहेत. तसं त्या स्टेटचं गो ईस्ट धोरण आहे गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ओडिशा सरकारने गो ईस्ट धोरण आणि आयपीआर मध्ये सुधारणा केली आहे. उपक्रमामुळे 15 मागास जिल्ह्यांमधील उद्योगांना प्रोत्साहन मिळेल आणि अंदाजे 24,823 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आकर्षित केले जातील. रोजगार आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला काय मिळेल चालना मिळेल. आलं लक्षात. कीप दिस थिंग्स इन माइंड. कोणत्या राज्य सरकारने गो ईस्ट धोरण सुरू केले तर ओडिशाने केले. ठीक आहे आकर्षित करण्यासाठी या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. भारतात जगातील पहिल्या व्हेरी इम्पॉर्टंट आहे अणुउष्णतेवर आधारित हायड्रोजन उत्पादन सुविधेचे उद्घाटन कुठे झाले? ठीक आहे कल्पक्कम तामिळनाडू. इथे काय न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट आहे. इथे लक्षात न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट आहे इथे कल्पक्कम येते. बघा इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र नाव पण लक्षात ठेवा. भारताने कल्पक्कम कुठे आहे तामिळनाडू न्यूक्लिअर पॉवर स्टेशन किंवा पॉवर प्रोजेक्ट आहे तिथे नाव काय त्याचं इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र. जगातील पहिली अणुउष्णता म्हणजे काय न्यूक्लिअर एनर्जी
न्यूक्लिअर एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जीवर हायड्रोजन उत्पादन सुविधा सुरू केले. प्रोडक्शन ऑफ द हायड्रोजन. कशाचं उत्पादन सुरू केलंय? हायड्रोजनचं. किंवा सरळ सरळ विचारतील, कल्पक्कम तमिळनाडू येथील जगातील पहिल्या अणुऊष्णेवर आधारित कोणत्या वायूचे उत्पादन करण्यात आले? हायड्रोजन वायूचे उत्पादन. आता विचारलं हायड्रोजन वायूचे उत्पादनची सुविधा कुठे? तर ते आहे कल्पक्कम तमिळनाडू. की कुठे जर डायरेक्ट विचारलं कोणत्या केंद्रात, तर इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात. एका टॉपिकवर 2-3 प्रकारचे एमसीक्यू तयार होतात. तेवढं ते स्वतः स्वतः डोकं लावून करून बघायचं एक दोनदा. बघा, भारत सरकारकडून सुधारित पासपोर्ट शुल्क. बघा, सुधारित पासपोर्ट शुल्क केव्हा लागू केले जाईल? 1 जुलै 2026 पासून. आता नुकतंच सरकारने हे पण सांगितलं की पासपोर्ट तुमच्या सिटिझनशिपचा म्हणजे तुमच्या नागरिकत्वाचा पुरावा नसणार आहे. नागरिकत्वाचा पुरावा फक्त 2च गोष्टींनी असू शकतो. एक तर भारतीय संविधानाचे आर्टिकल 5 ते 11, आर्टिकल 5 to 11 दॅट टॉक्स अबाउट द सिटिझनशिप ऑफ द इंडिया. ठीक आहे. मग त्याच्यात वेगवेगळे आर्टिकल्स आहेत. म्हणजे भारताचं ऍक्च्युअल सिटिझन कोण, म्हणजे पाकिस्तानातून भारतात आले, जे भारतातून पाकिस्तानात गेलेत, काही काही अँसेस्टर्स आहेत, किंवा मग परत अजून एक ऍक्ट आहे सिटिझनशिप ऍक्ट. ठीक आहे. सिटिझनशिप ऍक्ट 1955. ठीक आहे. तर हा 1955चा ऍक्ट नुसारच काय करतात, आता आपले मोस्टली सिटिझनशिप द्यायची की नाही द्यायची ते केंद्र सरकार ठरवत असतं. आलं लक्षात? आणि 2 गोष्टी, संविधान आणि केंद्र सरकार. त्याच्यामुळे पासपोर्टला आपला सिटिझनशिपचा आधार समजला जाणार नाही. डन. बघा, भारत सरकारने 1 जुलै 26 पासून पासपोर्ट सेवांसाठी सुधारित शुल्क जाहीर केले आहे, जी 2012 नंतरची पहिली मोठी शुल्क सुधारणा आहे. शुल्क वाढ होऊनही पासपोर्टची वैधता अपरिवर्तित राहील आणि प्रौढ पासपोर्ट 10 वर्षांसाठी वैध राहील. काय म्हणजे जे तुम्ही आता जर पासपोर्ट बनवला, जर तुम्ही 18 वर्षाच्या वरती असाल तर एकदा पासपोर्ट काढलेला तो 10 वर्षापर्यंत चालू राहतो. डन. सो दीज आर द थिंग्स. 10 वर्षांनी तो तुम्हाला रिन्यू करावा लागेल. नुकतेच बघा, आता नुकतेच अधिकृत दौऱ्यावर, बघा, नुकतेच अधिकृत दौऱ्यावर भारताला भेट दिलेले जपानचे पंतप्रधान, काय नाव आहे त्यांचं? सना ताकाईची. सना ताकाईची. ठीक आहे. बघा, शिंजो अबे यांची काय झाली? गोळी मारून हत्या करण्यात आली. बरोबर. जपान आणि यांचं ते अबेनॉमिक्स, तुम्हाला जर माहिती असेल, अबेनॉमिक्स म्हणजे काय? इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी एक टर्म आणली होती. त्या टर्मला त्यांनी अबेनॉमिक्स म्हणजे त्यांचं शिंजो अबे यांनी सुचवलेलं इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंटचे जे क्रायटेरिया होते त्याला अबेनॉमिक्स म्हणायचे. तेच वन ऑफ द बेस्ट प्राईम मिनिस्टर्स ऑफ द जपान होते, पण त्यांची काय केली? गोळे मारून हत्या करण्यात आली. बघा, जपानचे पंतप्रधान सनाए ताकाईची 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी 1 ते 3 जुलै भारताच्या दौऱ्यावर आलेले होते. बघा. ठीक आहे. सना ताकाईची त्या शिंजो अबे यांच्या खूप जवळच्या मानल्या जातात. ठीक आहे. शिंजो अबे यांच्या मंत्रिमंडळात पण त्यांनी काम केलेलं होतं, एवढं लक्षात ठेवा. कोणत्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ जागतिक लघुग्रह दिन साजरा केला जातो? तुंगुस्का घटना. कोणत्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ जागतिक लघुग्रह, ठीक आहे, बटुग्रह पण म्हणतो आपण त्याला, तुंगुस्का घटना लक्षात ठेवा. लघुग्रहांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पृथ्वीला संभाव्य लघुग्रह, ठीक आहे, टकरांपासून वाचवण्यासाठी दरवर्षी 30 जून रोजी जागतिक लघुग्रह दिन साजरा केला जातो. हा दिन 1908च्या तुंगुस्का घटनेच्या स्मरणात साजरा केला जातो आणि या ग्रहाच्या संरक्षणासाठी जागतिक वैज्ञानिक सहकार्याला काय दिलं जातं? प्रोत्साहन दिलं जातं. आलं लक्षात? लघुग्रह दिन 30 जूनला साजरा केला जातो. कोणत्या घटनेच्या स्मरणार्थ? तुंगुस्का घटनेच्या स्मरणार्थ. डन. बघा, उबर इंडिया आणि दक्षिण आशियाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नुकताच कोणी दिला? एनसी सोजन. बघा, आता केरळच्या, आता हे क्वेश्चन चुकलेला आहे, मागच्या याच्यात पण हा क्वेश्चन जरा चुकलेला होता. ठीक आहे. इथं लक्षात द्या, फक्त एक लक्षात द्या, एनसी सोजनने काय केलं. आता क्वेश्चन असा चेंज करा, नुकतंच कोणी सगळ्यात जास्त लांब उडीचा विक्रम केलेला आहे इंडियात? नुकतंच कोणत्या भारतीयाने 22 वर्ष जुना उंच लांब उडीचा विक्रम मोडीत काढलाय? बघा, केरळच्या, इथे थोडं हा क्वेश्चन थोडा कट करा. ठीक आहे. इथं फक्त एनसी सोजन बघा, केरळच्या एनसी सोजनने 6.88 मीटर उडी मारून 22 वर्ष जुना राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.
आंतरराष्ट्रीय राज्य वरिष्ठ ऍथलेटिक चॅम्पियनशिप 2026 मध्ये हे सुवर्ण पदक त्यांनी जिंकलेले. बघा लक्षात ठेवा, राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ ऍथलेटिक. आता हा जो विक्रम आहे ना 6.88, आता याच्या आधी 6.82 आहे गेस, ठीक आहे, 6.82 मीटर लांब उडी अंजू बॉबी जॉर्ज, अंजू बॉबी जॉर्ज यांनी अथेन्स ऑलिम्पिक मध्ये मारलेली होती. ठीक आहे, आता त्या 22 वर्ष झाली या गोष्टीला. 1998 ची गोष्ट आहे ती. ठीक आहे, 1998 आय गेस, किंवा 1998 किंवा 2004. ठीक आहे, 2004. ठीक आहे, 2004च्या ऑलिम्पिक मधली ही त्यांनी सगळ्यात लांब उडी मारली होती. तर त्याचा विक्रम आता कोणी मोडलाय? केरळच्या एनसी सोजनने. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन फक्त चेंज करून घ्या. केरळच्या एनसी सोजनने 22 वर्ष जुना राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. 6.88 मीटर उंच लांब उडी त्यांनी काय केलेले? मारलेले. डन. कोणत्या संघाविरुद्ध खेळलेल्या कसोटी सामन्यानंतर बेन स्टोकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली? न्यूझीलंड. बघा, बेन स्टोकने 15 वर्षाच्या शानदार कारकिर्दीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला काय दिला? पूर्णविराम दिलाय. त्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने आणि नेतृत्वाने इंग्लिश क्रिकेटला एक नवीन ओळख दिली. आता बेस्ट थिंग माहितीये का, हा इंग्लंडचा खेळाडू आहे बेन स्टोक, पण तो प्रॉपर न्यूझीलंडचा आहे. इथला काय, त्याचा जन्म न्यूझीलंड मध्ये झालाय. जन्म त्याचा न्यूझीलंड मध्ये झालाय आणि न्यूझीलंड विरुद्धच त्याने काय केलंय? शेवटचा सामना खेळलाय. डन. आणि 2019चा वर्ल्ड कप तुम्हाला माहिती असेल, हेडिंग्ले आणि ऍसेस. आता हेडिंग्ले ऍसेस मध्ये त्यांनी 135 धावा केल्या होत्या फायनल मॅच मध्ये. ठीक आहे, ऑस्ट्रेलिया विरुद्ध. तर ते खूप इम्पॉर्टंट आहे, बिकॉज एकच विकेट बाकी होती आणि जवळपास जिंकायला 100-150 पेक्षा जास्त रन बाकी असताना त्यांनी काय केलेलं? ती मॅच सिंगल हँडेडली लास्ट विकेट जो बॉलर होता त्याच्यासोबत मिळून जिंकून दिलेली. आणि 2019चा जो वर्ल्ड कप इंग्लंडने जिंकला, ठीक आहे, तो त्या वर्ल्ड कप जिंकण्यात फायनल मॅच मध्ये पण त्याने जवळपास 84 समथिंग रनांची म्हणजे रन केलेले आहेत आणि त्याच्यात ते जिंकले होते. डन. तर ती मॅच माहिती असेल तुम्हाला, खूप वाद पण झाला होता त्याच्यात. टाय झाली होती आणि त्याच्यात न्यूझीलंड आणि इंग्लंड मधले मॅच होती. परत मग नंतर 2 वेळेस ओव्हर झाल्या, 2 वेळेस पण टाय झाली. मग तिसऱ्या वेळेस ज्या टीमने सगळ्यात जास्त 4 मारले होते त्या मॅचला त्या टीमला जिंकून देण्यात आले होते. सो असा तो विवादित होता. मग न्यूझीलंड हरलं पण नव्हतं, पण इंग्लंडने असं म्हटलं गेलं की चुकीच्या रूल्समुळे ते जिंकवलं गेलं. आधी परत एक मॅच व्हायला पाहिजे होती आय गेस. ठीक आहे, बट आयसीसीचे रूल्स आहेत ते फॉलो करायला लागतात. बघा, अशोक वासवानी 31 डिसेंबर 2026 रोजी कोणत्या बँकेच्या बघा एमडी आणि सीओ पदावरून पायउतार होतील? कोटक महिंद्रा बँक. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कोटक महिंद्रा बँकेचा राजीनामा देतील कोण? अशोक वासवानी. 31 डिसेंबर 26 रोजी. बघा, आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यावर कोटक महिंद्रा बँकेचे एमडी आणि सीओ पदाचा राजीनामा देतील. दुसऱ्या कार्यकाळासाठी पुनर्नियुक्ती मागणार नाहीत. म्हणजे परत रिअपॉइंटमेंट फॉर द सेकंड टर्म ही वोंट डिमांड फॉर दॅट. ओके, इवन दो ही इज द एमडी अँड सीओ ऑफ द कोटक महिंद्रा बँक. बघा, पीएम फॅमिली ट्रॅकर कोणी सुरू केलं? ठीक आहे, पीएम फॅमिली केअर ट्रॅकर प्रायोगिक प्रकल्प कोणी सुरू केला? अमित शहा यांनी. कुठे केला? गांधीनगर, गुजरात. कुठे? गुजरातच्या गांधीनगर येथे त्यांनी सुरू केलेला आहे. पद्धतशीर प्रकल्पाचा शुभारंभ. बघा, गर्भवती महिला, माता आणि 18 वर्षाच्या वरील म्हणजे 18 वर्षाच्या अंतर्गत, लक्षात 18 वर्षापर्यंतच्या मुलांना शासकीय योजनांचे लाभ वेळेवर मिळतील यासाठी प्राईम मिनिस्टर फॅमिली केअर ट्रॅकर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. लॉन्च कोणी केलंय? अमित शहा यांनी. कुठे केलंय? गुजरातच्या गांधीनगर येथे. डन. 18 वर्षांपर्यंतचे मुलं, गर्भवती महिला, माता यांच्यासाठी ज्या शासकीय सुविधा आहेत जे तिथपर्यंत पोहोचत नाही त्या पोहोचवण्याचं काम ते करतील. डन. ओपन एआय इंडियाच्या बघा, आता ओपन एआय इंडियाच्या नव्या व्यवस्थापकीय संचालक एमडी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? प्रभजित सिंग. आता यांनी कशाचा राजीनामा दिलाय ऑलरेडी? उबेर इंडिया. उबेर इंडियाचे दक्षिण आशियाई हेड, दक्षिण आशियाई हेड याचा त्यांनी काय केलंय? राजीनामा दिला आणि त्यांची नियुक्ती ओपन एआय इंडियाच्या नव्या व्यवस्थापकीय संचालक एमडी पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. आलं लक्षात? बघा, ओपन एआय ने
प्रभजीत सिंग यांची भारताचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली असून सप्टेंबर 26 पासून भारतातील कंपनीच्या AI धोरणाचे विस्ताराचे नेतृत्व करतील. ते कोण होते? उबरचे माजी भारत आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष असलेल्या प्रभजीत सिंग यांच्या नियुक्तीमुळे जागतिक AI नवोपक्रम डिजिटल अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र म्हणून भारताचे स्थान अधिक मजबूत होईल. कशाचा राजीनामा दिलाय आणि कुठे नियुक्ती झाली? व्हेरी इम्पॉर्टंट आहे. प्रभजीत सिंग विचारला जाऊ शकतं. जेव्हा भारतीय एखादी व्यक्ती इंटरनॅशनल लेवलच्या आणि व्हेरी फेमस ऑर्गनायझेशनच्या हेड पदी नियुक्ती केली जाते तेव्हा ते आपसुकच इम्पॉर्टंट होऊन जातं. ठीक आहे, नेक्स्ट बघा. इस्रोने SE-2000 सेमी क्रायोजेनिक इंजिनच्या PHTA ची हॉट टेस्ट कुठे यशस्वीपणे पार पाडली? महेंद्रगिरी तामिळनाडू. लक्षात ठेवा. इस्रोने महेंद्रगिरी येथील IPRC मध्ये SE-2000 सेमी क्रायोजेनिक इंजिनच्या पॉवर हेड टेस्ट आर्टिकलची आठवी यशस्वी हॉट टेस्ट घेतली, ज्यामध्ये इंजिनने 175 टन थ्रस्ट मिळवला. 175 टन थ्रस्ट इन द सेन्स 175 टन वजन वाहू शकेल एवढी कॅपॅसिटी त्यांनी दाखवली. SE-2000 सेमी क्रायोजेनिक इंजिनचे काय पॉवर हेड टेस्ट आर्टिकलची चाचणी झाली महेंद्रगिरी तामिळनाडू येथे. बघा. ब्रॅकिबॅक्टेरियम नेताजी, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ब्रॅकिबॅक्टेरियम नेताजी नावाची बॅक्टेरियाची नवीन प्रजाती कुठे सापडली? हुगळी नदी, वेस्ट बेंगॉल. कुठे? वेस्ट बेंगॉल. बघा, शास्त्रज्ञांनी पश्चिम बंगालमधील हुगळी नदीमध्ये बॅक्टेरियम नेताजी नावाच्या बॅक्टेरियाच्या एका नवीन प्रजातीचा शोध लावलाय, ज्याला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ नाव देण्यात आले. नाव लक्षात ठेवा, कोणत्या नदीत सापडले? सी. भारतातील राष्ट्रीय डॉक्टर दिन हे इम्पॉर्टंट आहे. महान व्यक्तिमत्वाच्या सन्मानार्थ केला जातो. डॉक्टर बिधानचंद्र रॉय. आता तुम्हाला जर माहिती असेल, ठीक आहे, तर ते बिधानचंद्र रॉय हे 1 जुलै दिवशीच त्यांचा जन्म झालाय आणि 1 जुलै दिवशीच त्यांचा काय झालाय? मृत्यू झालाय. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या बर्थडेच्या दिवशीच त्यांचा पण काय झालाय? मृत्यू झालाय. बरं, वैद्य यांच्या सन्मानात डॉक्टर दिन साजरा केला जातो. डन. बिधानचंद्र रॉय नाव लक्षात ठेवा. सी. नेक्स्ट, ग्लोबल स्किल्स चॅलेंज ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, GSC 26 मध्ये भारताने किती पदक जिंकली? आपण करंट अफेअर मध्ये ऑलरेडी याचं बघितलंय, किती? 5 जिंकतील. ग्लोबल स्किल्स चॅलेंज ऑस्ट्रेलिया 2026 मध्ये 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदकासह एकूण 5 पदके जिंकून भारताने काय केलं? आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी साधलेली आहे. कधी? बघा, ग्लोबल स्किल्स चॅलेंज. ठीक आहे, ऑस्ट्रेलिया 2026 मध्ये भारताने 5 पदकं जिंकली आणि आतापर्यंतची ती सगळ्यात बेस्ट कामगिरी. डन. HDFC बँकेने बघा, HDFC बँकेने अंशकालीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली? राजीव कुमार. राजीव कुमार कोण आहेत? निवडणूक आयुक्त आहेत का ते भारताचे माजी? तर यस, भारताचे माजी निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची अंशकालीन अध्यक्ष, म्हणजे पूर्ण वेळ नाही, अंशकालीन अध्यक्ष म्हणून HDFC बँकेने त्यांची नियुक्ती केली. बघा आता पुढे, HDFC बँकेने बघा RBI आणि भागधारकांच्या अधीन राहून माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, 3 वर्षांच्या कालावधीसाठी अर्धवेळ अध्यक्ष म्हणून काय केली? नियुक्ती केलेली आहे. 1984 काय ते IAS अधिकारी आहेत. राजीव कुमार बघा, बँकिंग सुधारणा, सर्व सार्वजनिक प्रशासनातील त्यांच्या व्यापक अनुभवाने बँकेचे कॉर्पोरेट गव्हर्नन्स अधिक मजबूत करतील. आलं लक्षात? या सगळ्या गोष्टींवर फक्त फोकस करा. राजीव कुमार की जे कोण होते? भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. याच्या आधी त्यांची काय अंशकालीन अध्यक्ष म्हणून कोणी नेमणूक केली? HDFC बँकेने. अंशकालीन म्हणजे थोड्या दिवसांसाठी. डन. अर्धवेळ आणि 3 वर्षासाठी. कोण येते? 1984 बॅचचे IAS अधिकारी. बघा नेक्स्ट, कोणत्या संस्थेने आधारमध्ये नोंदणी केलेला ईमेल मोफत अद्ययावत करण्याची सुविधा दिलेली? UIDAI. लक्षात ठेवा, कोणत्या संस्थेने
आता आधार कार्डची निर्मिती, आधार कार्डचं सगळं बायोमेट्रिक कोण बघतं? UIDAI ही जी ऑथॉरिटी आहे ती, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया, UIDAI. ठीक आहे. कर अनुपालन आणि नागरिक सेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने, कशासाठी? कर अनुपालन आणि नागरिक सेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने आयकर विवरणपत्र, पासपोर्ट शुल्क आणि आधार सेवांचे संबंधित नवीन नियम 1 जुलै 2026 पासून लागू झाले. लक्षात ठेवा, पासपोर्ट बद्दल आपण बघितलं, पासपोर्टचं शुल्क काय केलं त्यांनी? वाढवलं, आणि एकदा का पासपोर्ट रिन्यू केला तर तो 10 वर्षापर्यंत राहील. डन. अजून काय? आयकर विवरण. मग आयकर विवरण कधीपर्यंत भरायचं आहे? 1 जुलै. बघा, नवीन नियम 1 जुलै 2026 पासून काय झालेले? लागू झालेत. डन. नेक्स्ट, प्रोजेक्ट ब्रह्मांक कोणत्या संस्थेचा प्रमुख आहे? BRO म्हणजे काय? बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. प्रोजेक्ट ब्रह्मांक कुठे येतो? अरुणाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश. मग अरुणाचल प्रदेश मधील की जे काही बॉर्डरवरचे गाव आहेत त्यांच्यासाठी रोड आणि ब्रिज कनेक्टिव्हिटी, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, ठीक आहे, त्या पायाभूत सुविधा बिल्डअप करण्यासाठी प्रोजेक्ट ब्रह्मांक आहे. कुठे? कोणत्या राज्यात? अरुणाचल प्रदेश. बघा आता, सीमा रस्ते म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन प्रकल्प ब्रह्मांकने 16 वर्ष पूर्ण केले असून या प्रकल्पाने कुठून? अरुणाचल प्रदेशातील मोक्याच्या रस्त्यांची आणि पुलांची पायाभूत सुविधा अधिक मजबूत केलेली आहे. भारत चीन सीमेवरील लष्करी क्षमता वाढवली असून त्याचबरोबर सीमावर्ती भागांमधील सामाजिक आर्थिक विकास आणि संपर्क व्यवस्थाही काय केलेली? मजबूत केली. आलं? संपर्क व्यवस्थाही त्यांनी मजबूत केलेली. आतापर्यंत जवळपास मोर दॅन 84 ब्रिजेस, ठीक आहे, मोर दॅन 84 ब्रिजेसवर त्यांनी काय केलेलं आहे? काम केलं. म्हणजे 84 पेक्षा जास्त पूल बांधलेले आहेत त्यांनी, ठीक आहे, ब्रिजेस. डन. त्याच्यावर ते काय करताय? काम करताय. ओके. नेक्स्ट बघा, मे 2026 मध्ये भारताच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक IIP ने किती टक्क्यांनी वाढलाय? 5.1. बघा, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन रिलीज करतं इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन मे 2026 मध्ये भारताचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक 5.1% काय केलेला आहे? वाढलेला आहे, जी गेल्या 5 महिन्यातील सर्वात जलद वाढ आहे. मागच्या 5 महिन्यात जेवढी वाढ झाली त्याच्यापैकी सगळ्यात जास्त आहे. नवीन IIP मालिकेसाठी इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन साठी बेस इयर काय असणार आहे? 2022-23 आधारभूत वर्ष मानले जाते. 22-23 काय? आधारभूत वर्ष. आणि त्यात WPI च्या जागी उत्पादन किंमत निर्देशांक आउटपुट, ठीक आहे, प्रोडक्शन प्रॉडक्ट इंडेक्स, प्रोडक्शन आउटपुट प्रोडक्शन प्रॉडक्ट इंडेक्स वापरला जातं. आता भारत सरकार ह्या, आता कसं आहे, W म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स तुम्हाला माहिती आहे की ज्याच्यात फक्त वस्तू काउंट केल्या जातात, मग वस्तूंचं जेवढं प्रोडक्शन होतं त्याचे मार्केट व्हॅल्यू काउंट केले जाते. परंतु होलसेल प्राइस इंडेक्समुळे ऍक्च्युअल मनी व्हॅल्यू आहे किंवा ऍक्च्युअल प्रॉडक्ट आणि प्रोडक्शन आहे ते मोजलं जात नाही, त्याच्यात थोडे ग्लिचेस राहतात. मग ते चेंज करण्यासाठी भारत सरकार WPI ला रिप्लेस करून इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन वर भर देण्याचा प्रयत्न केला. अजून केलेलं नाही पण त्या विचारात आहे, जेणेकरून ऍक्च्युअल इंडस्ट्री लेवलला किती प्रोडक्शन होतं आणि कोणत्या प्रॉडक्टचं प्रोडक्शन किती होतं म्हणजे एक्झॅक्ट नंबर्स, एक्झॅक्ट डेटा आपल्याला मिळेल. ठीक आहे, त्याच्यावर भारत सरकार विचार करत आहे. पुढे बघा, राजस्थान आणि हरियाणा यांनी कोणत्या प्रकल्पासाठी करार केलेला आहे? यमुना जल प्रकल्प. नुकताच यमुना जल प्रकल्प कोणत्या 2 राज्यांमध्ये करार प्रस्थापित झालेला आहे? राजस्थान हरियाणा. राजस्थान हरियाणा यांनी कोणत्या प्रकल्पासाठी नुकताच करार केलाय? यमुना जल प्रकल्प. ठीक आहे. 30 वर्ष जुना पाणी विवाद मिटवण्यासाठी राजस्थान हरियाणाने काय केलं? यमुना पाणी प्रकल्पावर सही केलेली, ज्या अंतर्गत पश्चिम यमुना कालव्यातील पाणी भूमिगत पाईपलाईनद्वारे राजस्थानमध्ये वाहून नेले जाईल. राजस्थानाचा जो भाग आहे तिथे वॉटर कॅपॅसिटी किंवा पिण्याच्या पाणी आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता कमी आहे, तिथे तिथपर्यंत पाणी पोहोचवलं जाईल. डन. ईव्ही पॉलिसी 2.0 ईव्ही पॉलिसी 2.0 अंतर्गत दिल्ली सरकार किती सार्वजनिक चार्जिंग पॉइंट्स विकसित करणार आहे? ईव्ही पॉलिसी 2.0 अंतर्गत. ठीक आहे. आता ईव्ही पॉलिसी काय? इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स. ठीक आहे. तर जवळपास 32,000 काय पॉवर पॉइंट चार्जिंग स्टेशन ते बनवणार आहे. अजून एक गोष्ट आहे, जर तुम्ही 10 लाखापर्यंतची कार म्हणजे 10 लाख व्हॅल्यूपेक्षा जास्त किमतीची कार विकत घेतली, ती कोणती? ईव्ही व्हेकल, तर त्याच्यावर तुम्हाला रोड टॅक्स
आणि नोंदणी शुल्क, रजिस्ट्रेशन फीज आणि रोड टॅक्स पूर्णपणे काय असणार आहे, माफ असणार आहे. म्हणजे मग तुम्ही जर ते 30 लाखापर्यंतची जी गाडी घेतली, ज्या गाडीची किंमत किती असेल 30 लाख रुपयाप्रमाणे, मग 30 लाखाची जर गाडी घेतली तर तिच्यावर 4 ते 5 लाख रुपये तुम्हाला ऑलमोस्ट सूट भेटेल रोड टॅक्स आणि रजिस्ट्रेशन फीची. मग ती कार 30 लाखाची गाडी तुम्हाला किती पडेल, जवळपास 24 ते 25 लाखापर्यंत ती मिळू शकते. डन. सो दीज आर द थिंग्स. बघा, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देऊन वायू प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन काय करायचे, कमी करण्याच्या उद्देशाने दिल्ली सरकारने ईव्ही धोरण 2.0 1 जुलै 26 ते 31 मार्च 2030 पर्यंत, तारीख लक्षात ठेवा. ठीक आहे, 1 जुलै 26 ते 31 मार्च 30 पर्यंत अंमलात राहील. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जागतिक अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट, जागतिक UFO दिनाची लोकप्रियता कोणत्या घटनेशी संबंधित असल्याचे मानले जाते, 1947 ची रॉसवेल दुर्घटना. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बघा, अज्ञात उडणाऱ्या वस्तू, अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स विषयी जागरूकता आणि वैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 2 जुलै रोजी जागतिक UFO दिन काय केला जातो, साजरा केला जातो. नासा, आरओ, इस्रो यांसारख्या संस्था या घटनांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून काय करतात, अभ्यास करण्याला प्रोत्साहन देत असतात. डन. बघा परत एकदा पुढे, केंद्र सरकारकडून CBDT, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे, पुनर्नियुक्ती कोणाची, रवी अग्रवाल यांची. कुठे, बघा आता 1988च्या बॅचचे IRS अधिकारी आहेत ते रवी अग्रवाल यांची. 1 जुलै ते 31 डिसेंबर 26 कालावधीसाठी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या अध्यक्षपदी कंत्राटी तत्वावर, ठीक आहे, रेग्युलर नाही, कंत्राटी ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस पुनर्नियुक्ती झालेली आहे, ज्याला ECC ने मंजुरी दिली. अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेट, कॅबिनेटच्या अपॉइंटमेंट कमिटीने त्यांना काय दिलेले, मंजुरी दिलेली. बघा, भारतीय लष्कराचे 31वे लष्कर प्रमुख म्हणून, ठीक आहे, COAS, चीफ ऑफ आर्मी, ठीक आहे, आर्म सर्व्हिसेस म्हणून कोणी पदभार स्वीकारला, जनरल धीरज सेठ. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. 1 जुलै 26 रोजी जनरल धीरज सेठ यांनी भारतीय लष्कराचे 31वे लष्कर प्रमुख, ठीक आहे, चीफ ऑफ आर्म सर्व्हिसेस म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी म्हणजे मॉडर्नायझेशन ऑफ द आर्मी विजय विजन सादर केले. काय केलं त्यांनी, विजय विजन त्यांनी काय केलं, सादर केलं. हे विजन दक्षता, नवनिर्मिती, संयुक्तता, आत्मनिर्भरता आणि सैनिक व माजी सैनिकांच्या कल्याणावर काय असणार आहे, आधारित असणार आहे. 31वे लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, धीरज सेठ. त्यांनी कोणतं विजन दिलंय, विजय विजन. डन. दॅट्स इट. कितवे ते लक्षात ठेवा, 31वे. NSO नुसार, NSO म्हणजे काय, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, भारताचा बेरोजगारीचा दर काय होता, 3.1%. 3.1%. बघा, NSOच्या मते भारताचा बेरोजगारीचा दर 2025 मध्ये 3.1% घसरण्याचा अंदाज आहे. म्हणजे उलट बेरोजगारी कमी झालेली, रोजगार जास्त प्रमाणात उपलब्ध झालेले, जो गेल्या 8 वर्षातील सर्वात कमी पातळी असून SDG 8 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 8 लक्ष्याच्या दिशेने झालेली एक प्रगती. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स तुम्हाला माहिती आहे 17 गोल्स आहेत, ठीक आहे. 17 गोल्स आपल्याला 2030 पर्यंत पूर्ण करायचे. मग 17 गोल पैकी 8वं गोल काय आहे, मग त्याच्यात पहिलं दुसरं तिसरं म्हणजे बेरोजगारी नष्ट करा, भूकमारी नष्ट करा, सगळ्यांना अन्न द्या, सगळ्यांना शिक्षण द्या, सगळ्यांना एनर्जी द्या, इक्वॅलिटी मेंटेन करा, असे 17 प्रकारचे गोल्स आहेत, ठीक आहे. त्याला 8व्या नंबरचा काय, इनोव्हेशन आणि उत्पादकता वाढवणे. काय, इनोव्हेशन आणि उत्पादकता वाढवणे जेणेकरून रोजगार निर्मिती होईल, त्याच्या दिशेने एक पाऊल आहे. सरकारला म्हणायचं की मागच्या 8 वर्षात बेरोजगारीचा दर ऑलवेज हाय होता, म्हणजे काय, अनएम्प्लॉयमेंट रेट जास्त होता. आता अनएम्प्लॉयमेंट रेट कमी झालं म्हणजे काय, भारताने रोजगार निर्मितीवर काम केलंय, खूप साऱ्या लोकांना रोजगार निर्मिती म्हणजे रोजगार मिळालेला आहे, म्हणून अनएम्प्लॉयमेंट कमी झाले, ठीक आहे, बेरोजगारी कमी झाली असं त्यांना म्हणायचं आहे. तो दर किती होता, 3.1%. बघा, पर्यटन मंत्रालयाने कोणत्या कंपनी सोबत सामंजस्य करार केलाय, MOU, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,
आणि पर्यटन मंत्रालयाने काय केलेलं आहे, आपली जे सांस्कृतिक वारसा स्थळ आहेत, सांस्कृतिक स्थळ आहेत, त्याचा पर्यटन विकास वाढवायचा आहे आणि त्याचं डिजिटलायझेशन व्हायला, म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर त्यांचे अधिकाधिक रीच व्हावा याच्यासाठी प्रयत्नशील आहेत ते. पर्यटन मंत्रालयाने बघा, पर्यटन मंत्रालयाने काय केलंय, AI, ठीक आहे, AI तंत्रज्ञान आणि डेटा अनालिटिक्सचा वापर करून भारतीय पर्यटन स्थळांची जागतिक डिजिटल ओळख वाढवण्यासाठी गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत सामंजस्य करार केलेला आहे. डन. कोणासोबत? गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत पर्यटन मंत्रालयाने. कशासाठी? पर्यटन स्थळांची जागतिक डिजिटल ओळख वाढवण्यासाठी. जागतिक डिजिटल ओळख वाढवण्यासाठी गुगल प्रायव्हेट इंडिया सोबत करार केलेला आहे. डन. बघा, VBG रामजी कायद्याअंतर्गत हमी वेतन रोजगाराचे किती दिवस वाढवण्यात येणार आहे? 125. MG नरेगा अंतर्गत किती? 100 दिवसाचा रोजगार दिला जात होता. ठीक आहे, म्हणजे घरापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला रोजगार उपलब्ध केला जाईल. जर रोजगार मिळाला नाही 100 दिवसात, ठीक आहे, म्हणजे सॉरी, नोंदणी केल्याच्या 15 दिवसात जर तुम्हाला रोजगार मिळाला नाही तर महागाई भत्ता वगैरे देण्याच्या काय तरतुदी. आता 125 दिवस बघा, कायदा 1 जुलै 26 पासून लागू झालेला आहे. या अंतर्गत प्रत्येक पात्र ग्रामीण कुटुंबासाठी हमीयुक्त मजुरी रोजगाराचा कालावधी 100 वरून 125 दिवस वाढवण्यात आला. लागू बघा 1 जुलै 2026. MG नरेगा कधी लागू झाली होती? कमेंट करा, तारीख कमेंट करा. ठीक आहे, आणि कोणाच्या जन्मदिनानिमित्त परत त्याचं नाव चेंज करण्यात आलं होतं. आधी नरेगा होतं, आधी काय होतं? नरेगा, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, आणि नंतर मग काय केलं? MG नरेगा. तर ते कोणत्या तारखेला गेलं? दोन्ही तारखा कमेंट बॉक्स मध्ये टाका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेशल्स दौऱ्यादरम्यान भारत सेशल यांच्यात किती द्विपक्षीय करारांवर स्वाक्षरी झाली? 19. बघा, जून 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेशल्स दौऱ्यादरम्यान भारत आणि सेशल्स यांच्यात 19 द्विपक्षीय करारांवर सहमती झाली, ज्यामुळे संरक्षण, सागरी सुरक्षा, UPI, आरोग्य, शिक्षण, अंतराळ सहकार्याला चालना मिळालेली. इस्रायल आणि लेबनॉन, लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील या करारामध्ये कोणत्या देशाने मध्यस्थीची भूमिका बजावली? या इस्रायल आणि लेबनॉन मध्ये शांतता करार झालाय, त्यात युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ट्रम्प साहेबांनी काय केलं? मध्यस्थीची भूमिका निभवलेली आहे. बघा बघा, त्रिपक्षीय सुरक्षा आणि राजकीय चौकट प्रस्थापित करण्यात आली, ज्याचा उद्देश काय? सीमेवरील हिंसाचार कमी करणे, म्हणजे बॉर्डरवर जो अटॅक होतो, ठीक आहे, इस्रायलच्या लोकांकडून लेबनॉनवर, आणि प्रादेशिक शांतता काय करायचे? प्रस्थापित करायचे. प्रादेशिक शांतता प्रस्थापित करायची. डन. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिनाचा मुख्य उद्देश काय होता? एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करणे. ठीक आहे, मग दरवर्षी 3 जुलै, लक्षात ठेवा, 3 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन साजरा केला जातो. बघा, नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या फॉरेन करन्सी रेग्युलेशन ऍक्ट, फॉरेन करन्सी रेग्युलेशन ऍक्ट 2.0 पोर्टलचा मुख्य उद्देश काय? FCRA प्रक्रियेचे डिजिटायझेशन करायचे, म्हणजे फॉरेन करन्सी रेग्युलेशन ऍक्ट जी प्रक्रिया आहे त्याचं काय करायचे? डिजिटायझेशन. बघा, परकीय योगदान, नोंदणी, नूतनीकरण आणि वार्षिक विवरणपत्र दाखल करण्याची संपूर्ण प्रक्रिया काय करायची? डिजिटल करायची, आणि पोर्टल विकसित करण्यात आले. कोणतं? FCRA 2.0 पोर्टल आहे, लक्षात ठेवा. यामध्ये आधार प्रमाणीकरण, ई स्वाक्षरी आणि OCR आणि AI यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. फॉरेन करन्सी रेग्युलेशन ऍक्ट म्हणजे काय माहितीये का? की बऱ्याचदा काय होतं, आपल्या देशात ज्या NGOज असतात, सोशल ऑर्गनायझेशन असतात, सेल्फ हेल्प ग्रुप असतात, त्यांना दुसऱ्या देशातल्या काही काही ऑर्गनायझेशन डोनेशन देत असतात. मग ते डोनेशन देत असताना काय होतं, बऱ्याचदा काळा बाजार व्हायची शक्यता असते, ब्लॅक मनी पण यायचं. काय असतं, त्यांनी ब्लॅक पद्धतीने मनी कमवलेला असतो, तो डोनेशनच्या फॉर्म मध्ये इंडियातल्या इन्स्टिट्यूट्सला दिला जातो. ठीक आहे, मग ह्या एजन्सीज काय करतात? ते डोनेशन ऍक्सेप्ट करतात, त्यातला काही हिस्सा ठेवतात, आणि नंतर तो मनी थोडाफार टॅक्स भरून ब्लॅक मनी व्हाईट करून तो परत त्या जिथून आलेला असतो त्यांना वेगळ्या मार्गाने पाठवला जातो. मग ते कमी करण्यासाठी, ते प्रमाण कमी करण्यासाठी अमाऊंट ठरवून दिली जाते भारत सरकारने, की फॉरेन करन्सी रेग्युलेशन ऍक्ट नुसार एवढी एवढी अमाऊंट तुम्हाला कॅश मध्ये स्वीकारता येईल, बाकी सगळे अमाऊंट बँके थ्रू, बँक टू बँक ट्रान्सफर केले जाईल, म्हणजे बँकेला तुमचे सगळे जे ट्रान्झॅक्शन असतील ते समजतील. डन. FCRA. बघा, गगन प्रणाली
काय गगन ही कोणत्या प्रकारची दिशादर्शक प्रणाली आहे? SBES प्रणाली. काय SB गगन प्रणाली कोणत्या प्रकारची दिशादर्शन प्रणाली आहे? बघा आता गगन काय GPS एडेड जिओ ऑगमेंटेड नेव्हिगेशन म्हणजे SBAS लक्षात ठेवा. SBAS सिस्टम आहे. ओके गगन प्रणाली SBAS प्रणाली आहे. ड्रोन प्रणाली नाही, क्षेपणास्त्र नाही, रडार नाही. तर ती काय करते? काय उपग्रह म्हणजे सॅटेलाइट बेस्ड ऑगमेंटेशन सर्व्हिसेस. सॅटेलाइट बेस्ड म्हणजे गगन आहे म्हणजे काय आपल्याला मॅप थोडक्यात गुगल मॅप घ्या. गुगल मॅप कशावर चालतो? सॅटेलाइटवर चालतो. ड्रोन आहे का ते? नाही. इंटरनेट आहे? नाही. इंटरनेट लागतं त्याला पण कशावर चालतो तो? सॅटेलाइटवर. तर सेम गगन प्रणाली आहे. त्याचा फुल फॉर्म काय गगनचा बघा. व्हेरी इम्पॉर्टंट पाठ करून ठेवा. GPS एडेड जिओ ऑगमेंटेड नेव्हिगेशन बघा. म्हणजे काय सॅटेलाइट बेस्ड ऑगमेंटेशन सर्व्हिसेस. भारताची उपग्रह आधारित संवर्धन प्रणाली आहे. इस्रो आणि AAI एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया ठीक आहे यांनी संयुक्तपणे काय केलेले विकसित केले. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. इस्रो आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी गगन GPS एडेड जिओ ऑगमेंटेशन सर्व्हिसेस सॅटेलाइट बेस्ड ऑगमेंटेशन सर्व्हिसेसचे काय केलेले विकसित केले. GPS सिग्नलची अचूकता, विश्वसनीयता आणि उपलब्धता वाढवणे हा तिचा काय उद्देश आहे. अलीकडेच भारताने या प्रणालीचा काय केला वापर करून जेट विमानाचे पहिले उपग्रह मार्गदर्शित लँडिंग यशस्वी केले. आलं लक्षात. अलीकडेच काय केलंय भारताने या प्रणालीचा वापर करून जेट विमानाचे पहिले उपग्रह मार्गदर्शक लँडिंग काय केलेलं आहे यशस्वी केले. डन. नेक्स्ट बघा कोणत्या मंत्रालयाने AI आधारित ग्रामीण अंतर्गत लेखा परीक्षण पोर्टल सुरू केलेलं. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कोणत्या मंत्रालयाने AI आधारित ग्रामीण अंतर्गत लेखा परीक्षण पोर्टल सुरू केलंय? ग्रामीण विकास मंत्रालय ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ रूरल अफेअर्सने AI आधारित ग्रामीण अंतर्गत लेखा परीक्षण म्हणजे काय रूरल इंटिग्रल लेखा परीक्षण सुरू केलेले. बघा ग्रामीण विकास मंत्रालय AI आधारित ग्रामीण अंतर्गत लेखा परीक्षण पोर्टल सुरू केलं. इथं दिलंय बघा पूर्ण रूरल इंटरनल ऑडिट पोर्टल तयार केलेले. ग्रामीण विकास योजनांच्या अंतर्गत लेखा परीक्षण डेटा आधारित करणारे भारतातील पहिले व्यासपीठ आहे. व्हेरी इम्पॉर्टंट पहिले डिजिटल व्यासपीठ आहे. व्हेरी इम्पॉर्टंट स्टार. तुम्हाला माहिती आहे भारतातील पहिलं, महाराष्ट्रातील पहिलं किंवा कुठलंही पहिलं, जगातील पहिलं व्हेरी इम्पॉर्टंट बनतं. ते तुम्हाला काय करायचंय ते लिहायचंय ठीक आहे. रविशंकर यांची भारतीय रिझर्व्ह बँकेत कोणत्या पदावर नियुक्ती झाली? रविशंकर ठीक आहे कार्यकारी संचालक. हे बघा त्यांचा फोटो बघून घ्या एकदा. भारतीय रिझर्व्ह बँकेने रविशंकर यांची 1 जुलै 26 पासून कार्यकारी संचालक पदी नियुक्ती केलेली आहे. यापूर्वी ते काय होते DSIM विभागात प्रभारी सल्लागार होते. म्हणजे आधी काय होते ऍडवायझर होते आणि नंतर पुढे त्याचा विभागात नेतृत्व करते. DSIM हा बँकिंग आणि आर्थिक माहितीचे संकलन विश्लेषण करण्यासाठी जबाबदार असलेला प्रमुख विभाग आहे. DSIM ठीक आहे. DSIM त्या विभागात ते काय होते सल्लागार होते. तो विभाग कशाचा बँकिंग आणि आर्थिक माहितीचे काय करतो संकलन करतो आणि विश्लेषण म्हणजे काय अनालिसिस करण्यासाठी जबाबदार असलेला प्रमुख विभाग आहे. ते सल्लागार होते. आता ते कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. कुठे? रिझर्व्ह बँकेत. आलं लक्षात. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. नाव लक्षात ठेवा. आता रिझर्व्ह बँक असेल बँकिंग सिस्टम असेल त्याच्यावर क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस वाढून जातात. पहिला भारत जपान संरक्षण सहविकास करार बघा. पहिला व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पहिला भारत जपान डिफेन्स को डेव्हलपमेंट ठीक आहे करार कशाशी संबंधित आहे बघा. सानाई ताकाईची जपानच्या पंतप्रधान आहेत त्या भारत दौऱ्यावर आहेत. युनिकॉर्न मस्त ठीक आहे. बघा आता भारत आणि जपान यांनी संयुक्तपणे कशावर युनिकॉर्न म्हणजेच काय युनिफाईड कॉम्प्लेक्स रेडिओ अँटेना. युनिफाईड कॉम्प्लेक्स रेडिओ व्हेरी इम्पॉर्टंट याचं नाव लक्षात ठेवा. युनिफाईड कॉम्प्लेक्स रेडिओ अंटेना मास्ट विकसित करण्यास सहमती दर्शवली आहे. हा त्यांचा पहिला संरक्षण सहविकास करार आहे. ही प्रणाली आधुनिक बघा
युद्ध नौकांची गुप्तता क्षमता, सुरक्षित दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली वाढवते. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट अमंग द इंडिया अँड जपान, सॉरी फर्स्ट बिटवीन द इंडिया आणि जपान हा प्रोजेक्ट झालेला आहे, हा करार झालेला आहे. ते काय करतील, युनिकॉर्न मास्ट तयार करण्यासाठी त्यांचा सह डेव्हलपमेंट, सह विकासवर त्या काय करतील, फोकस करतील. बघा नेक्स्ट, I2CA प्रकल्प कशाशी संबंधित आहे. बघा इथे पिक्चर मध्ये दिसतंय काय आहे ते, सबमरीन फायबर केबल. सबमरीन म्हणजे काय की जे समुद्र तळ आहे, समुद्राच्या खालून जे इंटरनेटच्या केबल्स टाकलेल्या असतात, सबमरीन फायबर केबल म्हणजे सी केबल्स पण म्हणतो त्यांना, त्याची संबंधित आहे I2CA प्रकल्प. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, स्टार करा त्याला. I2CA बघा, I2CA किंवा I2C, ठीक आहे. I2C ही भारत, सिंगापूर आणि मलेशिया. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, नाव लक्षात ठेवा. भारत, सिंगापूर, मलेशिया यांच्या दरम्यान विकसित केली जात असलेली एक पाणबुडी फायबर ऑप्टिक केबल प्रणाली आहे. ही प्रणाली अंदाजे 3600 किलोमीटर लांबीची असून मछलीपट्टणम आणि दक्षिण चेन्नई यांना सिंगापूरशी जोडेल. स्टार करा त्याला. बघा I2CA ही भारत, सिंगापूर आणि मलेशिया, कुठे, भारत, सिंगापूर, मलेशिया यांच्या दरम्यान विकसित केली जात असलेली पाणबुडी फायबर ऑप्टिक केबल प्रणाली आहे. एक पाणबुडी फायबर ऑप्टिक केबल प्रणाली आहे. ही प्रणाली बघा अंदाजे 3600 किलोमीटर लांबीची असून, किती, 3600 किलोमीटर लांबीची असून मछलीपट्टम आणि दक्षिण चेन्नई, साऊथ चेन्नई यांना सिंगापूरला जोडेल. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. I2C भारत, सिंगापूर, मलेशिया यांच्या दरम्यान आहे. कशासाठी, एक पाणबुडी फायबर ऑप्टिक केबल प्रणाली आहे. डन. विक्रम-1 मोहीम काय, विक्रम-1 मोहीम कोणत्या कंपनीने विकसित केले, स्कायरूट एरोस्पेस, हैदराबाद स्थित कंपनी आहे. ठीक आहे. विक्रम-1 हे भारताचे पहिले खासगी प्रक्षेपण यान असून हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेसने विकसित केलेले आहे. म्हणजे भारताचं हे स्टार्टअप कंपनी आहे. ठीक आहे. स्कायरूट एरोस्पेस स्पेसच्या रिलेटेड, म्हणजे स्पेस रूट असतील किंवा रॉकेट प्रदर्शित करायचं असेल तर हे काय स्टार्टअप आहे. जसं एलॉन मस्क यांचं स्पेसएक हे स्टार्टअप आहे, तसं यांचं हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस आहे. विकसित केले लहान उपग्रहांना पृथ्वीच्या निम्न कक्षेत, ठीक आहे, लोअर अर्थ ऑर्बिट स्थापित करण्यासाठी याची रचना करण्यात आली. याचे पहिले कक्षीय उड्डाण आगमन मोहिमेद्वारे होईल. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. काय होईल, विक्रम हे भारताचे काय पहिले खासगी कक्षीय यान आहे. विक्रम यान काय भारताचे पहिले खासगी कक्षीय प्रक्षेपण यान आहे. ते हैदराबाद स्थित, कुठलं, हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेसने विकसित केलेलं आहे. डन. लहान उपग्रहांना पृथ्वीच्या निम्न कक्षेत लो अर्थ ऑर्बिट मध्ये प्रस्थापित करण्यासाठी याची रचना करण्यात आलेली आहे. कशाची, विक्रम-1, आणि याचे पहिले कक्षीय उड्डाण आगमन मोहिमेद्वारे केले जाईल. सगळ्याच्या सगळ्या फॅक्ट, जिथे फॅक्ट जास्त असेल ते फक्त काय करा, लक्ष ठेवायचा प्रयत्न करत जा. एक दोनदा बघितल्यावर ते ऑटोमॅटिक पाठ होईल. बघा, पॉइंट इन स्पेस, ठीक आहे, पॉइंट इन स्पेस. सी बघा, एकदा इकडे लक्ष द्या. टेक्निकल ग्लिच, बघा, पॉइंट इन स्पेस पिन्स इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रोसिजरचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो, कशाचा, पिन्स, पॉइंट इन स्पेस इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रोसिजरचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो, हेलिकॉप्टर मध्ये. लक्षात ठेवा पिन्स. बघा, PINS किंवा पिन्स, पॉइंट इन स्पेस. पॉइंट इन स्पेस ही उपग्रह आधारित हेलिकॉप्टर नेव्हिगेशन प्रणाली आहे. अशा हेलिकॉप्टरसाठी विकसित केली गेली जिथे पारंपरिक इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम आहे. ठीक आहे, पारंपरिक इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम उपलब्ध नाही, अशासाठी पॉइंट इन स्पेस इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रोसिजरचा वापर केला जातो.
इम्पॉर्टंट आहे हेलिकॉप्टरसाठी. ठीक आहे, एवढे सगळे काय होते हे पूर्ण आठवड्याभराचे, म्हणजे 30 जून पासून तर 5 जुलै पर्यंत पूर्ण जो आठवडा होता त्याचे सगळे काय होते ते पीवायक्यू सॉरी त्याचे सगळे एमसीक्यूज होते, इम्पॉर्टंट करंट अफेअर जे आपल्या एक्झामसाठी आवश्यक आहेत. आता काय करायचंय, आता वन लाईनर बघा याच आठवड्यात किती आहेत वन लाईनर, एकदा फक्त आठवायचा प्रयत्न करा काय काय आपण बघितलंय आणि मग एकदा वन लाईनर मध्ये सगळं बघूया. ठीक आहे, चलो बघा आता एकदा एकदम फास्ट मध्ये रिव्हिजन करूया आता जेवढं आपण बघितलं त्याचं. नुकतेच इंटेलिजन्स आयबीच्या नव्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, महेश दीक्षित. ठीक आहे, आरबीआयने अलीकडेच 7 दिवसीय व्हेरिटेबल बघा अलीकडेच 7 दिवसीय व्हेरिएबल रेपो रेट द्वारे बँकिंग प्रणाली किती तरलता ओतली, 1.41 लाख कोटी. याच्यात मी तुम्हाला रेपो रिव्हर्स रेपो हे सगळं सांगितलेलं आहे. दुसरी पॅक सिलिका शिखर परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आली, वॉशिंग्टन डीसी येथे, जिथे भारतासहित 35 देशांनी सहभाग नोंदवला. बघा 35 देश इथं दिलाय. दुसरा एमसीक्यू, भारतात 11वी ब्रिक्स ऊर्जा मंत्र्यांची बैठक कुठे पार पडली, गुरुग्राम हरियाणा. 11वी ब्रिक्स ऊर्जा मंत्र्यांच्या बैठकीत स्थापन झालेल्या नवीन केंद्राचे नाव काय ठेवण्यात आले, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, ब्रिक्स डिजिटल सेंटर ऑफ एक्सेलन्स. ब्रिक्स डिजिटल सेंटर ऑफ एक्सेलन्सची स्थापना कुठे करण्यात आली, गुरुग्राम येथे. केव्हा, 11व्या ब्रिक्स ऊर्जा मंत्र्यांच्या बैठकीत. बघा संस्कृती रत्न भंडार भवय्यार इतिवृत्त हा ग्रंथ कोणत्या लोकसंगीतावर आधारित आहे, भावय्या लोकसंगीत. ठीक आहे, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या आत्मचरित्राचे शीर्षक काय, द सेकंड ऑर्बिट, बिलीफ ऑफ अ मॅन, ड्रीम्स ऑफ 1.4 बिलियन हार्ट्स. ठीक आहे, फक्त लक्षात ठेवा द सेकंड ऑर्बिट कोणाचं आहे, कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचं आत्मचरित्र आहे. राजोली बंदा वळण योजना कोणत्या नदीवर आहे, तुंगभद्रा नदी. कोणकोणत्या स्टेट्स मध्ये, आंध्र, कर्नाटक, तेलंगणा. डन. राष्ट्रीय सांख्यिकी दिन दरवर्षी कोणत्या महान सांख्यिकी तज्ञांच्या जयंती दिन साजरा केला जातो, पीसी महालनोबिस. कोणता दिवस आहे, 29 जून. उबर इंडिया आणि दक्षिण आशियाच्या अध्यक्षपदाचा नुकताच राजीनामा कोणी दिलाय, प्रभजित सिंग यांनी. प्रभजित सिंग. वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइज 2026च्या टॉप 10 अंतिम स्पर्धकांमध्ये भारतातील किती शाळा आहेत, 7 शाळा आहेत. भारतीय हवाई दलाने अलीकडेच अंदाजे किती एसयूव्ही 30 MKI लढाऊ विमानावर ब्राह्मोस क्षेपणास्त्र एकत्रीकरण केले, 40 विमानांवर. गो ईस्ट धोरण कोणत्या सरकारचे आहे, ओडिशा सरकारचे. भारतात जगातील पहिली अणुउष्णतेवर आधारित हायड्रोजन उत्पादन सुविधा कुठे स्थापन करण्यात आली, इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र, कल्पक्कम, तामिळनाडू. भारतातील पहिले, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, काय तयार करायचे, हायड्रोजन. पहिली अणुउष्णतेवर आधारित हायड्रोजन तयार करायचं. भारतात सुधारित पासपोर्ट शुल्क केव्हा लागू होईल, 1 जुलै 2026 पासून. जपानच्या पंतप्रधान सनाया ताकाईची भारतात होणाऱ्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेच्या कोणत्या सत्राला उपस्थित राहणार आहेत, 16वी भारत जपान वार्षिक शिखर परिषद. ठीक आहे, 16वी भारत जपान शिखर परिषद इम्पॉर्टंट आहे. जागतिक लघुग्रह दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो, 30 जून. भारत आणि जपानद्वारे समर्पित FOIP चे पूर्ण रूप काय, फ्री अँड ओपन इंडो पॅसिफिक. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, फ्री अँड ओपन इंडो पॅसिफिक भारत आणि जपानद्वारे समर्पित येते. उष्णतेवर आधारित हायड्रोजन उत्पादन सुविधा कोणत्या अणुभट्टीतील उष्णतेचा वापर करते, फास्ट ब्रीडर टेस्ट रिएक्टर. कधी, उष्णतेवर आधारित हायड्रोजन जेव्हा तयार करायचा असतो, कोणत्या अणुभट्टीतील उष्णतेचा वापर करते, फास्ट ब्रीडर टेस्ट रिएक्टर. व्हेरी इम्पॉर्टंट.
2026च्या राष्ट्रीय बघा 2026च्या राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये महिलांच्या लांब उडीत नवीन राष्ट्रीय विक्रम कोणी प्रस्थापित केला? एनसी सोजनने. काय? 6.88 मीटर लांब उंच उडी त्यांनी मारलेली. त्यांनी कोणाचा विक्रम उडीत काढलाय? अंजू बॉबी जॉर्ज यांचा, की ज्यांनी 2004च्या अथेन्स ऑलिम्पिक मध्ये तो विक्रम प्रस्थापित केलेला. जवळपास 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतर कोणत्या इंग्लंडच्या क्रिकेटपटूने निवृत्ती जाहीर केली? बेन स्टोक. आता बेन स्टोक व्हेरी फेमस आहे आणि बेन स्टोक मूळ कोणत्या देशाचा आहे? तर न्यूझीलंडचा आहे. कोणत्या देशाविरुद्ध खेळताना त्यांनी निवृत्ती पत्करली? अगेन न्यूझीलंड. 31 डिसेंबर 2026 रोजी आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यावर कोटक महिंद्रा बँकेच्या एमडी आणि सीईओ पदाचा राजीनामा कोण देणार आहे? अशोक वासवानी. अशोक वासवानी काय करणार आहेत? आपल्या कोटक महिंद्रा बँकेच्या एमडी आणि सीईओ पदाचा राजीनामा देतील आणि सेकंड टर्म साठी ते निवडले जाणार नाही, ते स्वतःच मागणार नाहीत सेकंड टर्म. बघा, पीएम फॅमिली केअर ट्रॅकर, पीएम फॅमिली केअर ट्रॅकरचा प्रायोगिक प्रकल्प कोणत्या शहरात सुरू करण्यात आला? गांधीनगर, गुजरात. त्याचं उद्घाटन कोणी केलं? केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी. ठीक आहे, गृहमंत्री अमित शहा यांनी. कोणासाठी? गर्भवती माता असतील, महिला असतील आणि 18 वर्षपर्यंतचे बालक यांना काय होणार आहे? जे सरकारी अनुदान, सरकारी योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, तो मिळत नाही, त्याच्यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आलाय. ओपन एआय इंडियाच्या नव्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? प्रभजित सिंग यांची. प्रभजित सिंग कोण होते? आधी उबेर इंडियाचे दक्षिण आशियाई हेड होते, त्यांनी तिथला राजीनामा दिलाय आणि ओपन एआयच्या इंडियाच्या नव्या व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली. डन. पुढे बघा, इस्रोने यशस्वी हॉट टेस्ट केलेले, इस्रोने यशस्वी हॉट टेस्ट केलेले सेमी क्रायोजेनिक इंजिन कोणत्या नावाने विकसित केले जात आहे? ते सेमी क्रायोजेनिक इंजिनचं नाव काय? AC-2000. त्याने 175 किलो पेलोडचा थ्रस्ट डेव्हलप केलाय. ठीक आहे. ब्रॅकिबॅक्टेरियम नेताजी नावाची बॅक्टेरियाची नवीन प्रजाती कोणत्या नदीत सापडली? हुगळी नदी. ठीक आहे. कुठे? वेस्ट बेंगॉल मध्ये. भारतात दरवर्षी राष्ट्रीय डॉक्टर दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 1 जुलै. ठीक आहे. AC-2000 सेमी क्रायोजेनिक इंजिन मध्ये ऑक्सिडायझर म्हणून काय वापरलं जातं? लिक्विड ऑक्सिजन. लिक्विड ऑक्सिजन. AC-2000 सेमी क्रायोजेनिक इंजिन मध्ये ऑक्सिडायझर म्हणून कशाचा वापर केला जातो? लिक्विड ऑक्सिजन. व्हेरी इंपॉर्टंट आहे. राष्ट्रीय डॉक्टर दिन कोणत्या महान वैज्ञानिक आणि वैद्य आणि भारतरत्न पुरस्कार विजेत्याच्या सन्मानार्थ दिला जातो? डॉक्टर बिधानचंद्र रॉय. 1 जुलै बिधानचंद्र रॉय, ज्या दिवशी बर्थडे झाला त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झालेला आहे. बघा, ग्लोबल स्किल्स चॅलेंज ऑस्ट्रेलिया 2026 मध्ये भारताने किती पदकं जिंकली? 5 पदकं जिंकली. त्याच्यात 3 गोल्ड, 1 ब्रॉन्झ, 1 सिल्वर. HDFC बँकेने कोणत्या माजी मुख्य निवडणूक आयुक्तांना आपले अंशकालीन म्हणजे काय टेम्पररी 3 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला? राजीव कुमार. कोण होते? माजी मुख्य निवडणूक आयुक्त होते. बहुतांश वैयक्तिक करदात्यांसाठी म्हणजे इन्कम टॅक्स प्रोव्हायडरसाठी आर्थिक वर्ष 2025-26 करिता ITR म्हणजे काय? इन्कम टॅक्स रिटर्न्स दाखल करण्याची अंतिम तारीख काय दिलेली? 31 जुलै 2026. म्हणजे 2025-26 मध्ये ज्यांनी टॅक्स फाईल रिटर्न नाही केलेले आहेत, इन्कम टॅक्स फाईल, त्यांना 31 जुलै 26 पर्यंत ते ITR भरणं आवश्यक आहे. BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा प्रोजेक्ट ब्रह्मांक प्रामुख्याने कोणत्या राज्यात आहे? अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. कोणाचा प्रकल्प आहे? बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा ब्रह्मांक. कशासाठी? बॉर्डरवरील जे गाव आहेत त्यांचे रस्ते आणि ब्रिजेस चे काय करायचंय? इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायचंय, त्याच्यासाठी ते काम करतात. ठीक आहे. मे 2026 मध्ये भारताचा औद्योगिक निर्देशांक इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन किती टक्क्यांनी वाढला? 5.1% वाढला. राजस्थान हरियाणा यमुना जल प्रकल्पाअंतर्गत राजस्थानला कोणत्या कालव्यातून पाणी पुरवठा केला जाईल? पश्चिम यमुना कालव्यातून. लक्षात ठेवा, पश्चिम यमुना कालव्यातून राजस्थानला अंडरग्राउंड पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जाईल. दिल्ली ईव्ही पॉलिसी 2.0 अंतर्गत किती सार्वजनिक ईव्ही चार्जिंग पॉइंट्स विकसित केले जातील? 32,000. ठीक आहे. 32,000 चार्जिंग पॉइंट विकसित केले जातील आणि 30 लाख रुपयांवरची जर तुम्ही ईव्ही विकत घेतली म्हणजे कार विकत घेतली तर त्याच्यावर तुम्हाला रोड टॅक्स आणि रजिस्ट्रेशन फी काय पूर्णपणे माफ आहे. जागतिक अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स
अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स दिवस कधी साजरा केला जातो? 2 जुलैला. नवीन बघा इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन मालिकेत होलसेल प्राइस इंडेक्सच्या जागी अस्वीकृतिकारक म्हणून कोणता निर्देशांक स्वीकारण्यात आलेला आहे? उत्पादन, उत्पादक, किंमत निर्देशांक, आउटपुट प्रोडक्शन प्रोडक्ट इंडेक्स. आलं लक्षात? WPI च्या जागी हा इंडेक्स वापरण्यात आलाय. दिल्ली ईव्ही पॉलिसी 2.0 अंतर्गत बघा आता इथे आलं 30 लाख पर्यंतच्या इलेक्ट्रिक वाहनांवर देण्यात येणाऱ्या 2 प्रमुख कर सवलती कोणत्या? 100% रोड टॅक्स आणि 100% नोंदणी शुल्क. म्हणजे 100% रोड टॅक्स आणि 100% रजिस्ट्रेशन फी माफ केली जाईल. ठीक आहे. मग तुम्हाला जवळपास 5-5.5 लाख तिथेच तुमचे वाचतात. बघा 1 जुलै 2026 पासून केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती झाली? रवी अग्रवाल यांची. 1 जुलै 26 रोजी भारतीय लष्कराचे 31वे लष्कर प्रमुख कोणाची निवड झाली? जनरल धीरज सेठ. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचा NSO नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनच्या मते 2025 साली भारताचा बेरोजगारीचा दर किती नोंदवला गेला? 3.1%, की जो मागच्या 8 वर्षात सगळ्यात कमी आहे. मग हे कशामुळे झालं? की भारत सरकारच्या स्कीम आहेत, रोजगार निर्मितीच्या ज्या योजना आहेत त्याचं ते फलित आहे. भारतातील पर्यटन स्थळांची डिजिटल दृश्यमानता वाढवण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने कोणत्या कंपनीसोबत सामंजस्य करार केलाय? गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत तो काय केलेला आहे? करार केलेला आहे. VBG रामजी कायदा 2025 अंतर्गत ग्रामीण कुटुंबांना किती दिवसांचा हमीयुक्त वेतन रोजगार? 125. मग VBG रामजी योजनेने कोणत्या योजनेला रिप्लेस केलंय? त्याचं नाव कमेंट बॉक्स मध्ये टाका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेशेल्स दौऱ्यादरम्यान भारत आणि सेशेल्स या दोघं देशांमध्ये किती करारांवर स्वाक्षरी करण्यात आली? तर 19 करारांवर त्या दोघांमध्ये स्वाक्षरी करण्यात आली. हिंद महासागर क्षेत्राशी संबंधित बघा, हिंद महासागर क्षेत्राशी संबंधित भारताच्या प्रमुख सागरी धोरणाचे म्हणजेच सागरचे पूर्ण रूप काय आहे? ठीक आहे, सागरचे पूर्ण रूप काय आहे? सागरचे पूर्ण इथे बघा मराठीत दिले, या प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास. म्हणजे काय? सिक्युरिटी. ठीक आहे, सिक्युरिटी अँड असं लक्षात ठेवा. बघा काय सागर. ठीक आहे. मग काय आता या प्रदेशात सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास, सिक्युरिटी अँड ग्लोबल डेव्हलपमेंट. ठीक आहे, फॉर द रिजन. ठीक आहे, सिक्युरिटी अँड जिओपॉलिटिकल डेव्हलपमेंट ऑफ दिस रिजन. सागरचं फुल फॉर्म लक्षात ठेवा. इस्रायल लेबनॉन त्रिपक्षीय सुरक्षा राजकीय चौकटीत कोणत्या देशाने मध्यस्थीची भूमिका केली? USA. इस्रायल लेबनॉन मध्ये युएसएने काय केले? मध्यस्थी केली. अमेरिकेने लेबनॉन मधील पुनर्रचना आणि मानवतावादी मदतीसाठी किती रक्कम दिलेली आहे? 100 दशलक्ष अमेरिकन डॉलर. ठीक आहे, $100 मिलियन ची मदत केलेली अमेरिकेने मध्यस्थी करून लेबनॉनच्या लोकांसाठी. दरवर्षी आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन कधी साजरा केला जातो? 3 जुलै. कोणत्या केंद्रीय मंत्र्याने फॉरेन करन्सी रेग्युलेशन ऍक्ट 2.0 पोर्टलचे उद्घाटन केलं? अमित शहा यांनी. ठीक आहे. भारताच्या उपग्रह आधारित संवाद प्रणालीचे सॅटेलाइट बेस्ड ऑगमेंटेशन सर्व्हिसेसचं नाव काय? गगन. ठीक आहे. कोणत्या 2 संस्थांनी संयुक्तपणे गगन प्रणाली विकसित केलेले? इस्रो आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. डन. कोणत्या मंत्रालयाने AI आधारित ग्रामीण अंतर्गत लेखापरीक्षण पोर्टल सुरू केलेले? ग्रामीण विकास मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट. ठीक आहे. 1 जुलै 26 पासून RBIच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? रविशंकर आधी कोण होते? सल्लागार होते. ठीक आहे. भारत आणि जपानचा पहिला संरक्षण सहविकास करार कोणत्या प्रणालीशी संबंधित आहे? युनिकॉर्न, युनिफाईड कॉम्प्लेक्स रेडिओ अँटेना. मास्ट, युनिकॉर्न मास्ट तयार करण्यासाठी भारत जपान पहिला संरक्षण सहविकास म्हणजे को डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू करणार आहे. I2C प्रकल्प प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या पायाभूत सुविधांशी संबंधित आहे? पाणबुडी फायबर ऑप्टिकल केबल प्रणाली. I2C. ठीक आहे. I2C प्रकल्प पाणबुडी फायबर ऑप्टिक केबल प्रणाली सोबत आहे. भारताचे पहिले खासगी कक्षीय प्रक्षेपण यान कोणते आहे? विक्रम 1 काय? भारताचे पहिले खासगी प्रक्षेपण यान आहे. विक्रम 1 मोहीम कोणत्या खासगी कंपनीने विकसित केले? स्कायरूट एरोस्पेस. स्कायरूट एरोस्पेस काय? हैदराबाद बेस्ड एक स्कायरूट स्पेस स्टार्टअप आहे की जे काय करतात? स्पेस रिलेटेड जे डेव्हलपमेंट असेल, रॉकेट लॉन्चिंग असेल, त्याचं काम ते बघत असतात. ती प्रायव्हेट कंपनी. भारतातील पहिली बघा PNS
बघा, पीएनएस इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रोसिजर कोणत्या राज्यातील उंडावल्ली हेलिकॉप्टरसाठी मंजूर करण्यात आले, तर ते आंध्र प्रदेशसाठी. आलं लक्षात. PINS जी प्रणाली आहे ती जनरली हेलिकॉप्टरसाठी वापरली जाते, ज्यांना काय नाहीये, इनबिल्ट प्रोसिजर नाहीये. ठीक आहे, मग त्यांना जीपीएस प्रणाली सारखं ते काय केलं, व्हिजिबिलिटी दिसण्यासाठी ती प्रणाली मग कुठे लॉन्च करण्यात आली, उंडावली येथल्या हेलिकॉप्टरसाठी मंजूर करण्यात आली. आंध्र प्रदेशमध्ये ते आहे इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रोसिजर. आलं लक्षात, हेलिकॉप्टरसाठी ते करण्यात आलेले. डन. सो हे सगळं आपलं काय होतं, आठवड्याचं करंट अफेअर होतं. कधी 29/6/26 पासून तर 5 जुलै पर्यंतचं हे सगळं काय होतं, करंट अफेअर होतं, जे आपण एका व्हिडिओमध्ये वीकली करंट अफेअर या प्रकारात आपण काय केलंय, कंप्लीट केलंय. तुम्हाला समजलं असेल, जवळपास 50 पेक्षा जास्त, मोर दॅन 50 काय झालेले आहेत, न्यूज कव्हर झालेले आहेत. आणि त्या अशा न्यूज आहेत की त्या कोणत्याही एक्झाम मध्ये विचारले जातील. मग युपीएससी पासून घ्या, राज्यसेवा, सरळ सेवा, तलाठी भरती, कोणती एक्झाम असू द्या, याच्या त्या सगळ्या न्यूज विचारल्या जातात. मग तो आपण काय करतो, डेली आढावा घेतो, विकली घेतो आणि मंथली ह्या पद्धतीने आपलं ते चालू राहील. मेक शुअर करा की रोज कन्सिस्टंटली बघत जा. ठीक आहे, तुमची कन्सिस्टन्सी एक दिवस म्हणजे कन्सिस्टन्सी जेव्हा तुम्ही मेंटेन करता ना, तेव्हा तुमचा स्कोर बूस्ट होतो. नाहीतर एक दिवस केलं आणि 4 दिवस एकदम चिलॅक्स मध्ये नाही होणार. ठीक आहे, रोज थोडं 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 करत अल्टिमेटली आपला एक मंथ एंडिंगला एक काय होतो, बंच तयार होतो. आलं लक्षात. आणि मॅगझिन वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल, ठीक आहे, मॅगझिन वगैरे पाहिजे असेल तर हा नंबर आहे आपला. ठीक आहे, या नंबरला टेलिग्रामला काय करा, मेसेज करा. टेलिग्राम किंवा व्हॉट्सॲपला मेसेज करा. ठीक आहे, या नंबरवर तुम्हाला हे जे वीकली मॅगझिन आहे किंवा डेली मॅगझिन आहे ते तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, तोपर्यंत अभ्यास करा, मोर अँड मोर रिव्हिजन करा आणि स्वतःला त्या झोनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके, टाटा, बाय बाय, थँक्यू.